मसालेदार त्याच वाटणाच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर मग या पद्धतीने शेवग्याची भाजी करून बघा। गॅसवरती कढई गरम करण्यास ठेवली, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेतले व तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरं, भरपूर कापलेला लसूण तेलामध्ये घालून फोडणी करून घेतली। एक बारीक चिरलेला कांदा फोडणीमध्ये घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेतले। त्यानंतर एक बारीक चिरलेले टोमॅटो तेल सुटेपर्यंत परतवून घेतले। त्यानंतर फोडणीमध्ये पाव छोटा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा मोठा चमचा लाल तिखट, अर्धा मोठा चमचा काळा मसाला, चवीनुसार मीठ घालून तेलामध्ये सर्व मसाले परतवून घेतले। तेलामध्ये मसाले जळू नये किंवा मसाले तेलामध्ये छान परतले जावे म्हणून थोडेसे पाणी घालून तेल सुटेपर्यंत परतवून घेतले। त्यानंतर फोडणीमध्ये 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून परतवून घेतले। फोडणीमध्ये वाफवलेल्या शेवगाच्या शेंगा आणि गरजेनुसार पाणी घालून भाजी मध्यम आचेवरती 5 मिनिटे शिजवून घेतली। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली। साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली चवदार शेवग्याची रस्सा भाजी तयार आहे।